वेलकम फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण गॅमेटोजेनेसिस चालू केलं, त्याच्यातलं स्पर्मॅटोजेनेसिस बघितलं होतं, त्याचा स्टडी केला होता. इन दिस लेक्चर वी गो टू स्टडी oogenesis. आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय स्टडी करायचं तर oogenesis सेम ॲज टू स्पर्मॅटोजेनेसिस. स्ट्रक्चर ऑफ आपण स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये त्याची प्रोसेस आणि स्ट्रक्चर ऑफ स्पर्म स्टडी केलं होतं. तर oogenesisमध्ये पण सेम आहे, त्याच्या फेज आणि स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte काय करायचं आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. नाव oogenesis म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, त्याला आपण काय म्हणतो ओव्हम, इन द फॉलिकल्स ऑफ ओव्हरी इज कॉल्ड काय oogenesis. oogenesisची प्रोसेस कुठं होते? दॅट आर टेक्स प्लेस इन द ओव्हरी. आणि ह्या ठिकाणी काय होतं तर फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजे कुठला तर ओव्हम हा काय होत असतो, तयार होत असतो. आणि ही जी प्रोसेस आहे इन द जर्मिनल इपिथिलियम म्हणजेच काय तर ह्या ग्राफियन फॉलिकलमध्ये काय होत असतं, हा ओव्हम तयार होत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज काय oogenesis. ऑलरेडी आपण शिकलेलो आहे की oogenesis जे आहे ही oogenesisची प्रोसेस जी आहे कधी स्टार्ट होते तर ड्युरिंग एम्ब्रॉयनिक स्टेज. एम्ब्रॉयनिक स्टेज ज्यावेळेस चालू होत असते त्यावेळेस काय होत असतं, ही oogenesisची प्रोसेस चालू होत असते. ह्याच्यामध्ये जर्मिनल एपिथिलियल सेल्स ऑफ ओव्हरी डिवाइड मायटोटिकली टू प्रोड्यूस मिलियन्स ऑफ गॅमिट्स. त्याला काय म्हणतो आपण मदर सेल किंवा oogonia म्हणतो. ज्यावेळेस एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट होत असतं त्यावेळेस काय होत असतं, जर्मिनल एपिथिलियल सेल ऑफ ओव्हरी ह्या काय होत असतात मायटोटिकली काय होत असतं, ह्यांच्यामध्ये डिवाइड होत असतात आणि ते प्रोड्यूस मिलियन्स ऑफ मदर सेल. त्यालाच आपण काय म्हणतो oogonia. काय म्हणतो आपण ह्याला oogonia. आणि हे oogonia फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ही कधी होत असते, ड्युरिंग द एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट. आफ्टर बर्थ नो oogonia इज फॉर्म. पॉइंट टू बी नोटेड दॅट आफ्टर बर्थ oogonia काय होत नाही, तयार होत नाही. कधी होत असते, बिफोर बर्थ, जन्म व्हायच्या आधी, त्या बेबीचा जन्म व्हायच्या आधी काय होत असते, ही oogonia फॉर्मेशन जी आहे प्रोसेस होत असते. oogonia एंटर इंटू मियोसिस फर्स्ट, प्रोड्यूस प्रोफेज फर्स्ट अँड गेट सस्पेंडेड फ्रॉम प्रायमरी oocytes. आणि ही जी प्रोसेस आहे हे प्रायमरी प्रोफेज फर्स्ट झाल्यानंतर ना त्या ठिकाणी अँड फॉर्म काय गेट सस्पेंडेड, त्या ठिकाणी प्रायमरी oocyte फॉर्म झाल्यानंतर ना काय होत असतं, ते तशीच रेस्ट फेजमध्ये जात असते. आणि त्यानंतर ना ज्यावेळेस फर्टिलायझेशन होईल त्यावेळेस सेकंड फेज होणार आहे आणि त्यानंतर ते फेज कंप्लीट होते. आपण हे डिटेलमध्ये बघणार आहे. ड्युरिंग प्युबर्टी प्रायमरी oocytes रिस्टार्ट द फर्स्ट मियोटिक डिव्हिजन. आणि प्युबर्टीमध्ये काय होत असतं, प्रायमरी oocyte रिस्टार्ट इट्स फर्स्ट मियोटिक डिव्हिजन. त्यावेळेस काय करत असतं, ते फर्स्ट मियोटिक डिव्हिजन चालू करत असतात. त्यांचं रिटर्न फर्स्ट मियोटिक डिव्हिजन काय होत असतं, स्टार्ट होत असतं. ह्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की oogenesis म्हणजे काय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट इन द फॉलिकल्स ऑफ ओव्हरी इज कॉल्ड oogenesis. oogenesis स्टार्ट ड्युरिंग काय एम्ब्रॉयनिक स्टेज. आणि जर्मिनल एपिथिलियम ऑफ ओव्हरी डिवाइड मायटोटिकली. ओव्हरीचे जे जर्मिनल एपिथिलियन सेल्स आहेत, ह्या जर्मिनल एपिथिलियन सेल ज्या आउटर साईडला कॉर्टेक्स रिजनमध्ये प्रेझेंट होते त्या सेलचं काय होतं, मायटोटिक डिव्हिजन होतं. आणि त्यांच्यापासून काय होत असतं, oogonia. आणि oogonia कधी तयार होत असतात, ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओची जे डेव्हलपमेंट होत असते त्याच वेळेस होतात. म्हणजेच काय तर बिफोर फोयटस ते डेव्हलप होत असतं, एम्ब्रिओचं रूपांतर फोयटसमध्ये होत असतं. आणि बिफोर बर्थ त्या oogonia काय होत असतात, तयार होत असतात. आफ्टर बर्थ oogonia काय होत नाहीत, फॉर्म होत नाहीत. लाईक स्पर्मॅटोजेनेसिस oogenesis सुद्धा ही जी प्रोसेस आहे दॅट आर कम्प्लिटेड इन 3 फेज: मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज.
किती फेजमध्ये कंप्लीट होते तर ही 3 फेज. कुठल्या कुठल्या? मल्टिफिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. स्पर्मॅटोजेनेसिस सारख्या काय ह्या 3 फेज आहेत. ह्या ठिकाणी ओगोनिया फॉर्मेशन, प्रायमरी ओसाइट, सेकंडरी ओसाइट आणि ओहम अँड सेकंड पोलर बॉडी या ठिकाणी काय होत असते? फॉर्म होत असते. ह्या डायग्राममध्ये आपल्याला हे सगळं दिसून येतं. ओके. त्यातली पहिली जे काय मल्टिफिकेशन फेज. कुठले? मल्टिफिकेशन फेज. इन दिस स्टेज ज्या प्रायमरी जर्म सेल्स आहेत, प्रायमरी जर्म सेल्स, सर्टन प्रायमरी जर्म सेल्स ऑफ जर्मिनल एपिथेलियम लाइनिंग ज्या आहेत, ज्या प्रायमरी जर्म सेल्स आहेत, ह्या ज्या प्रायमरी जर्म सेल्स आहेत ह्यांच्यामध्ये अंडरगोज रैपिड मियोटिक डिवीजन. इसमें क्या होता है? जो प्राइमरी जर्म सेल होता है वो क्या होता है? उसमें रैपिड मियोटिक डिवीजन होता है और मेनी सेल्स क्या होता है? ह्या ठिकाणी फॉर्म होता है. मेनी सेल्स काय होतात? ह्या ठिकाणी तयार होतात. रॅपिड मियोटिक नाही, मायटोटिक डिव्हिजन होते. करेक्शन करा, मियोटिक तुम्ही ऐकले तर त्या ठिकाणी कुठली? मायटोटिक डिव्हिजन होते. आणि मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर ना त्या ठिकाणी मिलियन्स ऑफ ज्या गॅमिट मदर सेल्स तयार होतात किंवा त्याला आपण काय म्हणतो? आपण रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ काय? डिप्लॉइड एग्स मदर सेल किंवा गॅमिट मदर सेल, त्याला किंवा आपण त्याला ओगोनियल सेल म्हणतो. या ठिकाणी ओगोनिया जे आहेत, हे ज्या ओगोनिया आहेत बघा, इथं काय झालेलं आहे? रिपीट डिव्हिजन झालेलं आहे आणि या ठिकाणी नंबर पण आहे. ह्या कशा असतात? डिप्लॉइड असतात. ह्या कशा असतात? तर डिप्लॉइड सेल्स असतात. कशा असतात? डिप्लॉइड सेल असतात. आणि ही जी प्रोसेस आहे, ही मल्टिफिकेशनची जी प्रोसेस आहे, ही कुठं होत असते? दॅट आर कम्प्लिटेड इन एम्ब्रॉनिक स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. जे एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट होत असतं फिमेलमध्ये, त्याच्यामध्ये ही प्रोसेस जी आहे ही फॉर्म होत असते. आणि ईच ग्रुप ऑफ सेल फॉर्म राउंडेड मास ऑफ सेल कॉल काय? एग्ज नेस्ट. ह्याला आपण काय म्हणतो. आता पुढची जी फेज आहे ती कुठली? ग्रोथ फेज. सम ऑफ द ओगोनिया स्टॉप डिव्हिजन. आता ह्या ज्या ओगोनिया ज्या आहेत, आपण म्हणतोय की ह्या ओगोनियाची काय होत असते? ओगोनियामध्ये मायटोसिस होतं आणि मायटोसिस झाल्यानंतर सम ऑफ द ओगोनिया ह्या काय होतात? त्यांचं डिव्हिजन जे आहे काय होत असतं? स्टॉप होतं. ग्रोथ फेजमध्ये काय होतं? स्टॉप होतं. म्हणजे आता जन्मानंतर काय होणार? ही ग्रोथ फेज चालू होते. आफ्टर बर्थ काय होत असते? दॅट आर स्टार्ट. आणि हे जे ड्युरेशन जवळपास लॉंग ड्युरेशन आहे, साधारणतः 12 ते 13 वर्षाचं आहे. आता ह्याच्यातल्या काही वन ऑफ द डिप्लॉइड ओगोनिया अंडरग्रोज ग्रोथ. अंडरग्रोज काय होणार आहे? ह्यांच्यामध्ये ग्रोथ होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणची जी सेल आहे ह्याच्यातली कुठली तरी एक सेलची काय होणार आहे? सेलची काय होणार आहे? ग्रोथ होणार आहे. आता ग्रोथ होते म्हणजे काय होतं? काय होतं? इन्क्रीज इन द सायटोप्लाझम. म्हणजे काय होणार आहे? ही जी ओगोनिया आहे, ह्या ओगोनियाचा काय होणार आहे? सायटोप्लाझम ह्या ठिकाणी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. सेल्युलर साईज काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. साईज कशासाठी इन्क्रीज होते? तर कशामुळे इन्क्रीज होते? तर ॲक्युम्युलेशन ऑफ यॉक. काय होतं याच्यामध्ये? ॲक्युम्युलेशन कोणाचं? यॉकचं होतं. यॉक काय होतं? ह्या ओगोनियामध्ये काय होतं? ॲक्युम्युलेट होतं आणि त्याची साईज काय होत असते? इन्क्रीज होत असते. आणि इन्क्रीज साईज झालेली जी एनलार्ज झालेली ओगोनिया दॅट आर कॉल्ड काय? त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी ओसाइट्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? प्रायमरी ओसाइट्स म्हणतो. काय म्हणायचं त्याला? एनलार्ज झालेली जी ओगोनिया इज कॉल्ड काय? प्रायमरी ओसाइट्स. अदर ओगोनिया फॉर्म सिंगल लेअर ऑफ फॉलिक्युलर इपिथेलियम. ज्या राहिलेल्या ज्या ओगोनिया आहेत ह्यांच्यावरती काय असतो? सिंगल लेअर ऑफ काय? फॉलिक्युलर इपिथेलियम सेलचा काय असतो? या ठिकाणी सिंगल लेअर असतो. आणि सिंगल लेअर असल्यामुळं त्याला काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड एज काय? प्रायमरी फॉलिकल्स. ज्या रिमेनिंग ओगोनिया आहेत, म्हणजे ह्या ज्या राहिलेल्या ओगोनिया आहेत ह्यांच्यामध्ये कुठलीही इन्क्रीजमेंट होत नाही. त्यांची साईज सायटोप्लाझमची काय होत नाही? वाढत नाही. त्या तशाच राहतात. सिंगल लेअर ऑफ काय? इपिथेलियल आहे आणि दॅट इज कॉल्ड एज काय? प्रायमरी फॉलिकल्स. त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो? प्रायमरी फॉलिकल्स.
जे प्रायमरी फॉलिकल्स आहेत प्रायमरी फॉलिकल जे आहेत ह्या प्रायमरी फॉलिकलच्या आजूबाजूला काय असतात, सराउंडेड बाय मोर ग्रॅन्युलोसा सेल्स, दॅट इज कॉल्ड काय सेकंडरी फॉलिकल्स. आणि सेकंडरी फॉलिकल फिल्ड अँट्रल कॅव्हिटी हे आपण बघितलेलं आहे अँट्रमने, त्याला काय म्हणतो आपण टर्शरी फॉलिकल. आणि टर्शरी फॉलिकल इज कॉल्ड एज काय ग्राफियन फॉलिकल्स. आणि हे जे टर्शरी फॉलिकल तयार होते, सेकंडरी फॉलिकल बघा, आणि ह्या ठिकाणी काय सेकंडरी फॉलिकल तयार होते, म्हणजे अनेक सेलचा समूह आहे, मोर ग्रॅन्युलोसा सेल्स. आणि हे टर्शरी फॉलिकल जे आहे दॅट इज कॉल्ड एज काय ग्राफियन फॉलिकल. आता ग्रोथ फेजमध्ये आपण काय बघतोय, फक्त हे ज्या ओगोनिया आहेत ह्या ओगोनियाच्या आहेत ह्याची काय डेव्हलपमेंट कशामध्ये झाली, तर प्रायमरी oocytes झालेली. कशामध्ये झालेली, ही प्रायमरी oocytes झालेली. प्रायमरी फॉलिकल्स किंवा प्रायमरी oocytes आपण म्हणतो त्याला. त्यानंतर ह्याची काय होणार आहे, पुढची ग्रोथ होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये गोल्गी ॲपॅरेटस आणि मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज इन नंबर, म्हणजे सेल ऑर्गेनेलचा पण नंबर काय होत असतो, ग्रोथ फेजमध्ये वाढत असतो त्या फॉलिकल्स प्रायमरी oocytes. काय होणार आहे या ठिकाणी, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपॅरेटस आणि मायटोकॉन्ड्रिया काय होत असतं यामध्ये इन्क्रीज, त्यांचा नंबर जो आहे तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. थर्ड स्टेज आहे कुठली, मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज जे आहे ही काय महत्वाची आहे बघा. ओगोनिया तयार झालाय, ओगोनियापासून काय होणार, त्याच्यामध्ये यॉकचं अॅक्युम्युलेशन झाल्यानंतर काय तयार होणार आहे, प्रायमरी oocytes तयार होणार आहे. आता प्रायमरी oogenesis जे कुठं होतं, दॅट प्रोसेस टेक्स प्लेस इन द काय ओव्हरी. प्रोसेस जे आहे ही जी प्रोसेस आहे oogenesisची बिफोर द चाइल्ड बर्थच्या, फिमेल बेबीच्या बर्थच्या आधी काय होत असते, चालू होत असते. आणि ज्यावेळेस हे प्रायमरी oocytes जे तयार होतं ह्याच्यामध्ये काय होतं, तर 2 मियोटिक डिव्हिजन होतात. कुठल्या, हाऊ मेनी, 2 मियोटिक डिव्हिजन होतात. हाऊ मेनी डिव्हिजन, 2 मियोटिक डिव्हिजन काय होतात ह्या ठिकाणी होतात. किती, 2 मियोटिक डिव्हिजन काय होणार आहेत ह्या ठिकाणी होणार आहेत. आता ह्यामध्ये मियोटिक डिव्हिजन होत असताना 2 मियोटिक फर्स्ट आणि मियोसिस सेकंड. आता ह्या ठिकाणी प्रायमरी oocyte काय होणार आहे, मियोसिस फर्स्ट होतं. ह्या प्रायमरी oocyte काय होणार आहे, मियोसिस फर्स्ट होतं. प्रायमरी oocyte मियोसिस फर्स्ट होताना काय होतं, ह्या ठिकाणी 2 सेल्स काय होतात ह्या ठिकाणी फॉर्म झाले आहेत. आणि ह्या सेल ज्या आहेत म्हणजे डिप्लॉइड सेल, प्रायमरी oocyte काय असते, डिप्लॉइड असते. आणि मियोसिस झाल्यानंतर याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर हॅप्लॉइडमध्ये होतं. आता हे हॅप्लॉइडमध्ये रूपांतर झाल्यानंतर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ज्या ओगोनिया आहेत ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रायमरी oocyteच्या मध्ये जर फर्स्ट मियोटिक डिव्हिजन जर झाली तर काय होतं, या ठिकाणी 2 सेल्स काय होतात त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. परंतु ह्या अनइक्वल असतात आणि हे कसे असतात, हॅप्लॉइड असतात. प्रायमरी oocyte कसे आहे, डिप्लॉइड आहे. आणि ह्या दोन्ही सेल्स कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. ह्याच्यामध्ये लार्ज जी सेल आहे दॅट इज कॉल्ड एज काय सेकंडरी oocytes. त्याला काय म्हणतो आपण, ही जी सेल आहे ही सेल, दॅट सेल इज कॉल्ड एज काय सेकंडरी oocyte. आणि ही जी स्मॉल सेल दिसते आपल्याला ह्या ठिकाणी दॅट इज कॉल्ड एज काय पोलार बॉडी. त्याला काय म्हणतो आपण, पोलार बॉडी. काय म्हणतो त्याला, पोलार बॉडी म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, ह्याच्या दोन्ही 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आहेत. ह्याच्या फिमेलमध्ये जर आपण बघितलं तर क्रोमोसोम नंबर काय असतो ह्यांच्यामध्ये 23 येणार आहे. परंतु ह्याच्या सायटोप्लाझमची काय असते, अनइक्वल डिव्हिजन असते. त्याच्यामुळे ह्याला सेकंडरी oocyte जे आहे आपण जे आहे हे कशाने दाखवतो, तर सिंगल एनने दाखवतो. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे सिंगल एनने काय करत असतो, हे दाखवत असतो. आता ह्यानंतर काय होतं, हे जी पोलर बॉडी तयार झालेली, फर्स्ट पोलर बॉडी तयार झालेली, दॅट आर नॉट एंटर इन टू मियोटिक सेकंड डिव्हिजन. मियोटिक सेकंड डिव्हिजन मध्ये ही एंटर होते का, फर्स्ट पोलर बॉडी तर नाही. तर जे सेकंडरी oocytes आहे हे सेकंडरी oocyte अंडरगो सेकंड मियोटिक डिव्हिजन.
ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्या ठिकाणी सेकंड मियोटिक डिव्हिजन होणार आहे कोणामध्ये, सेकंडरी oocyte आणि ह्या सेकंडरी oocyteचं डिव्हिजन होऊन अगेन 2 सेल्स तयार होतील. इट मे बी अनइक्वल साईजच्या काय असतील, सेल्स असतील. तो काय असणार आहे, ओहोम असेल आणि दुसरं काय असेल, सेकंड पोलर बॉडी या ठिकाणी काय होणार आहे, फॉर्म होणार. काय होणार आहे, सेकंड पोलर बॉडी म्हणजेच काय, सेकंडरी oocytes आणि फर्स्ट पोलर बॉडीचं डिव्हिजन होणार आहे. सेकंडरी oocyteचं डिव्हिजन होऊन काय तयार होणार आहे, ओहोम किंवा आणि सेकंड पोलर बॉडी तयार होणार आहे. फर्स्ट पोलर बॉडीचं परत अगेन डिव्हिजन होणार आहे आणि परत 2 पोलर बॉडीज काय होणार या ठिकाणी तयार होतील. किती, 2 पोलर बॉडी या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. नाव आपण आता म्हटलं होतं की सेकंडरी oocyte काय होणार या ठिकाणी, सेकंडरी oocyteचं डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून काय होत असतं, एक ओहम आणि काय एक पोलर बॉडी काय होत असते, तयार होत असते. परंतु ज्यावेळेस सेकंडरी oocyte जे आहे प्रोसीड, सेकंडरी oocyteमध्ये ज्यावेळेस मियोसिस सेकंड होणार आहे, काय मियोसिस सेकंड होणार आहे, त्यावेळेस ही जी मियोसिस सेकंड चालू होतं, सेकंड फेज, त्यावेळेस काय होतं, सेकंडरी जी मेटाफेज आहे, मेटाफेज जी आहे, ह्या मेटाफेज सेकंडमध्ये ही मियोसिसची सेकंड मियोसिस प्रोसेस काय केली जाते, स्टॉप केली जाते किंवा अरेस्ट ॲट दॅट स्टेज. आणि अशा प्रकारे oocyte सेड फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल अँड ओव्हरी, सेकंडरी oocyte इज द सेड फ्रॉम काय ग्राफियन फॉलिकल अँड ओव्हरी. आणि ही जी स्टॉप झालेली जी डिव्हिजन आहे हे कधी रिस्टार्ट होते, दॅट आर रिस्टार्ट अँड कम्प्लिटेड ऑफ मियोसिस सेकंड व्हेन द, कधी होणार आहे, ज्यावेळेस या ठिकाणी एंट्री ऑफ स्पर्मची काय होणार या ठिकाणी, एंट्री झाल्यानंतर काय होणार, ही कंप्लीट होणार आहे. अदरवाईज ही कंप्लीट होणार आहे का, नाही. तर अशा प्रकारे आफ्टर कम्प्लिशन काय होत, त्या ठिकाणी लार्ज सेल ओहोम काय होत असतं, फॉर्म होत असतो आणि दॅट आर रेडी फॉर काय, फर्टिलायझेशन. आणि सेकंडरी oocyte डज नॉट रिसीव्ह द स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ. आणि जर हे सेकंडरी oocyteला जर स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ ह्या ठिकाणी जर रिसीव्ह जर केलं नाही तर ते काय होतं, त्या ठिकाणी सेड ऑफ अलॉंग विथ काय, मिनिस्ट्रल सायकल. आणि हे फर्टिलाइज होणार नाही, त्याच्यामुळे मिनिस्ट्रल सायकलमध्ये हे जे ओहम आहे हा काय होणार, किंवा सेकंडरी oocyte काय होणार आहे, सेड आउट होणार आहे, म्हणजे तो काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. असं एकदम साधं आणि सोपं. परत अजून मी एकदा काय करतो, हे रिवाइज करतो एकदम थोडक्या ह्याच्यामध्ये. या ठिकाणी डायग्राम दिसते, आपण डायग्रामवरती फोकस करून काय करू, हे रिवाइज करू. मल्टिफिकेशन फेज जे आहे, ह्या मल्टिफिकेशन फेजमध्ये ॲट द स्टेज इन शॉर्टमध्ये परत एकदा मी सांगतो, तर oogenesis म्हणजे काय, तर डेफिनेशन oogenesis फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट ऑर एग्ज ऑर ओव्हम फ्रॉम द डिप्लॉइड जर्मिनल इपिथिलियम इज कॉल्ड काय, oogenesis. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, मियोसिस ॲज वेल एज काय मायटोसिसची प्रोसेस होते. लाईक स्पर्मॅटोजेनेसिस देर इज 3 स्टेप, मल्टिफिकेशन, ग्रोथ अँड मॅच्युरेशन फेज. मल्टिफिकेशन फेजमध्ये काय होतं, तर ओगोनियम जे बिफोर बर्थ फिमेल बेबी जे चालू होतं त्यांचं डिवायडेशन होतं, कसं, मायटोटिक डिवायडेशन होतं. आणि काय होतं या ठिकाणी फॉर्मेशन जे आहे, काय होतं, मायटोसिस होऊन काय ओगोनिया तयार होतात. वन ऑफ द ओगोनियाची काय होते, ह्याच्यामध्ये ग्रोथ फेजमध्ये काय होत असते, लेंथ वाढत असते बाय ॲक्युमुलेशन ऑफ यॉक सॅक आणि ट्रान्सफर इंटू काय, प्रायमरी oocytes. प्रायमरी oocytesमध्ये काय होते, हे ट्रान्सफर होत असते. त्याचप्रमाणे सेल्युलर ऑर्गन जे आहेत, लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, ह्यांची काय होत असते, ह्याच्यामध्ये नंबर जो आहे काय होत असतो, ह्या ग्रोथ फेजमध्ये काय होत असतो, इन्क्रीज. त्याचप्रमाणे जे मॅच्युरेशन फेज आहे, मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं या ठिकाणी, तर देर इज
जे प्रायमरी oocytes आहे ह्या प्रायमरी oocyte मध्ये काय होतात, 2 मियोटिक डिव्हिजन होतात. हाऊ मेनी 2 मियोटिक डिव्हिजन होतात. फर्स्ट मियोटिक डिव्हिजन होते मियोसिस. त्यावेळेस काय होत असतात, 2 सेल्स अनइक्वल टू हॅप्लॉइड डॉटर सेल्स काय होत असतात, फॉर्मेशन होत असतात. त्याच्यातली जी लार्ज सेल असते दॅट इज कॉल्ड एज काय, सेकंडरी oocyte, आणि जी स्मॉल सेल असते त्याला काय म्हणतो आपण, फर्स्ट पोलर बॉडी म्हणतो. आणि सेकंडरी oocyteचं परत डिव्हिजन होऊन काय होत असतं, मियोसिस सेकंड होऊन त्या ठिकाणी ओव्हम किंवा सेकंड पोलर बॉडी काय होत असते ह्याच्यामध्ये फॉर्म होत असते. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सेकंडरी oocyte ज्यावेळेस सेकंड मियोटिक डिव्हिजन होत असते त्या ती जी डिव्हिजन आहे मेटाफेज सेकंडमध्ये काय होत असते, अरेस्ट होत असते. काय होत असते, अरेस्ट किंवा स्टॉप होत असते. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ आफ्टर फर्टिलायझेशन त्यानंतरनं काय होत असते, ही डिव्हिजन एंट्री ऑफ स्पर्म ज्यावेळेस एंट्री रिस्टार्ट अँड कम्प्लिटेड कधी, आफ्टर द एंट्री ऑफ द स्पर्मची एंट्री झाल्यानंतर काय होत असते, कम्प्लीट होत असते. आणि अशा प्रकारे काय होत असते, फंक्शनल ओव्हम किंवा दॅट आर फंक्शनल ओव्हम दॅट आर रेडी फॉर फर्टिलायझेशन, असं ओव्हम किंवा एग्स काय होत असतं, तयार होत असतं. इफ द फर्टिलायझेशन नॉट कम्प्लिटेड किंवा फर्टिलायझेशन नॉट ऑकर देन स्पर्म किंवा दे आर सेकंडरी oocyte does not fertilize with काय sperm or spermatozoa, it is set off along with menstrual काय होत असते, हे बाहेर पडत असते. अशा प्रकारचं काय हे इन जनरली oogenesis. नाव पुढचा पॉईंट काय आपल्याला, स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. नाव सेकंडरी oocytes. हे जे सेकंडरी oocyteचं आपल्याला स्ट्रक्चर ह्याच्यावरती काय येतं, 3 मार्कचा काय येतो प्रश्न येतो. फुलफिल डायग्रामसाठी येतो किंवा डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte 2 मार्काचा डायग्रामवरती प्रश्न येईल किंवा लेबलसाठी प्रश्न येईल. ह्याच्याआधी आपण oocyteचं ओव्हम किंवा एग्स ह्याचं काय केलेलं आपण थोडा स्टडी केलेला आहे. इन ह्युमन अनफर्टिलायझड एग्स व्हेन ओव्हुलेटेड रिलीज फ्रॉम ओव्हरीज ॲक्च्युअली काय असतं, सेकंडरी oocyte असतं. ह्युमनमध्ये जे अनफर्टिलायझड एग्स, जो अनफर्टिलायझड एग्ज आहे कुठून रिलीज होतात, दॅट आर रिलीज्ड किंवा ओव्हुलेटेड ओव्हरी इन द फॉर्म ऑफ काय, सेकंडरी oocyte. आणि ह्याच्यावरती जर आपण बघितलं तर विदाउट सेल हा जो लेयर आहे हा काय असतो, विदाउट सेल. त्याचप्रमाणे हा काय असतो, मायक्रोलिथियल. मायक्रोलिथियल काय म्हटलंय, कारण ह्याच्यामध्ये योग जो असतो तो योग जो असतो काय, व्हेरी लिटल, काय व्हेरी लिटल अमाऊंटमध्ये काय असतो, योग प्रेझेंट असतो. आणि अप्रॉक्सिमेटली 0.1 mm इन लेंथ साईज. जर आपण ह्याचा आकार जर बघितला, हा oocytes जर बघितला हा काय, तर दॅट इट इज काय, राऊंडेड आहे. कसं आहे, हा राऊंडेड शेपचा आहे, नॉन मोटाईल आहे आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहे. नॉन मोटाईल आणि काय, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, द न्यूक्लियस ऑफ एग्ज अपियर लार्ज अँड इज कॉल्ड काय, जर्मिनल व्हेसिकल्स. हा जो न्यूक्लियस आहे तर न्यूक्लियसचा जर विचार केला आपण ॲज कम्पेअर टू सायटोप्लाझम, आपल्याला न्यूक्लियस काय दिसतोय, आता हा मोठा दिसतोय सायटोप्लाझमच्या आकाराने. जनरली जर हा सायटोप्लाझम एवढा असेल तर न्यूक्लियस काय असणार आहे, एवढा जनरली काय सेलमध्ये राहतो. परंतु ह्या ठिकाणी जर आपण न्यूक्लियस काय दिसतोय आपल्याला, हा मोठा दिसतोय. आणि ह्या न्यूक्लियसला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज काय, जर्मिनल व्हेसिकल्स. काय म्हणतो याला, जर्मिनल व्हेसिकल्स. टिपिकल न्यूक्लियस किंवा प्रोन्यूक्लिया, हा जो टिपिकल न्यूक्लियस आहे हा ड्युरिंग फर्टिलायझेशन किंवा ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन प्रोन्यूक्लिया, टिपिकल न्यूक्लियस और प्रोन्यूक्लिया काय होत असतो, तयार होत असतो, फॉर्म होत असतो. हा जो सायटोप्लाझम इन जनरली जर आपण सेलचा विचार केला तर सेलमध्ये जो हा सायटोप्लाझम आहे, सेलला आपण सेलच्या ह्याच्यामध्ये काय करतो, सायटोप्लाझम म्हणतो. परंतु इन जनरली जर एगचा विचार केला ॲज लाईक सायटोप्लाझम, ह्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज काय, ooप्लाझम. काय म्हणायचं ह्याला, तर हा सगळा काय ooप्लाझमचा काय भाग आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं, जर हा एग्ज जर बघितलं तर ह्याच्या एग्ज वरती
काय असतात, व्हेरियस कव्हरिंग आपल्याला काय करतात, शोज करतात. हे 1 बाय 1 आपण काय करणार आहे, शिकणार आहे. व्हेरियस कव्हरिंग आपल्याला ह्या ठिकाणी काय होत असतात, दिसून येत असतात. एग्ज मेम्ब्रेन जे आहे, ही मेम्ब्रेन बघा ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. एग्ज मेम्ब्रेन रेड आकाराची कलरची दिसते आपल्याला. दॅट इज कॉल्ड एज का व्हायटेलाइन मेम्ब्रेन. त्याला काय म्हणतो आपण, व्हायटेलाइन मेम्ब्रेन म्हणतो. आणि ही जी व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे काय सिक्रेट करते, तर सिक्रेट नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड काय झेनोपेडुसिला. झेनोपेडुसिला सिक्रेट करण्याचं काम कोण करत असते, हे व्हायटेलाइन मेम्ब्रेन असते. आता हे झोनोपेडुसिलाचे काय प्रॉपर्टी काय, तर हे नॉन सेल्युलर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय सेल्स प्रेझेंट नसणार. आणि हे कशापासून बनलेलं आहे, तर दॅट इज मेड अप ऑफ काय ग्लायकोप्रोटीन. कशापासून बनलेलं आहे, ग्लायकोप्रोटीन पासून काय झालेलं बनलेलं आहे. आणि ह्या ज्या वरती जर आपण बघितलं तर ह्या झेनोपेडुसिलाच्या जर वरती बघितलं, ह्या ठिकाणी काय दिसते आपल्याला, कोरोना रॅडिएटा दिसते बघा हा. आता हा कोरोना रॅडिएटा सेव्हरल रॅपिड इलॉंगेटेड सेल जे आहेत, ह्या इलॉंगेटेड सेल्स आहेत, ह्या काय दिसतात आपल्याला ह्या ठिकाणी, कोरोना रॅडिएटाच्या काय दिसतात आपल्याला, ह्या झोनोपेडुसिला वरती काय असतात, प्रेझेंट असतात. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर देर इज सेल आर ह्याच्यामध्ये जर इनर मोस्ट सेल जर बघितल्या तर डिराइव्ह फ्रॉम काय इनर मोस्ट लेअर, त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅन्युलोसा सेल्स. दे फ्रेमली हेल्ड टू द झोनोपेडुसिला अँड इच अदर बाय हायलोरोनिक ऍसिड. हायलोरोनिक ऍसिडला आपण काय म्हणतो, तर म्युको पॉलिसॅक्राइड ह्या ठिकाणी काय असतं, ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. ह्या ज्या सेल्स आहेत, दोज सेल आर डिराइव्ह फ्रॉम इनर मोस्ट लेअर ऑफ काय ग्रॅन्युलोसा सेल्स. ह्या कोरोना रॅडिएटा जे सेल्स आहेत, ह्याच्या आतमध्ये जो झोनोपेडुसिला जो आहे, सॉरी ग्रॅन्युलोसा जे सेल्स आहेत ह्यांच्यापासून काय झालेले असतात, ह्या तयार झालेल्या असतात. आणि बिटवीन द व्हायटेलाइन मेम्ब्रेन अँड झोनोपेडुसिला देर इज फ्लुइड दॅट इज कॉल्ड काय फ्लुइड प्रेझेंट असतं. त्या ठिकाणी फ्लुइड फील्ड एका पेस्टमध्ये असतं किंवा पेस असतं, दॅट इज कॉल्ड एज काय पेरी व्हायटेलाइन पेस. झोनोपेडुसिला आणि कुणाच्या मध्ये, बिटवीन द व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि काय झोनोपेडुसिला देर इज पेस दॅट इज कॉल्ड पेरी व्हायटेलाइन पेस. आणि ह्यांच्यामध्ये काय असतं, फ्लुइड असतं. आणि हा जो फर्स्ट पोलर बॉडी ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हा पेसमध्ये काय असतं, दॅट इज प्रेझेंट. ह्याच्या पेरी व्हायटेलाइन पेस ह्याच्यामध्ये काय असतं, फर्स्ट पोलर बॉडी काय असते, प्रेझेंट असते. आणि एग्जमध्ये काय असतं, त्या ठिकाणी पोलॅरिटी शोज करतो. हा एग जो आहे हा काय करतो, पोलॅरिटी शोज करतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी दोन पोल्स असतात, एक ॲनिमल पोल्स आणि काय वेस्टिजियल पोल्स. त्या ठिकाणी ज्या साईडला जर्मिनल व्हेसिकल्स म्हणजे न्यूक्लियस आपल्याला ज्या बाजूला दिसतो, दॅट इज कॉल्ड ॲज ॲनिमल पोल्स. अँड जर्मिनल व्हेसिकल्स म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियस. आणि काय फर्स्ट पोलर बॉडी आपल्याला ज्या ठिकाणी दिसते, दॅट इज कॉल्ड काय ॲनिमल पोल. आणि ह्याची जी अपोजिट डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन दॅट इज कॉल्ड वेस्टिजियल पोल. अशा प्रकारचं समवॉट काय हे स्ट्रक्चर ऑफ oocyte. ह्याच्यावरती प्रश्न होता. स्ट्रक्चर ऑफ oocyte लिहिताना काय करणार तुम्ही, काय लिहिणार सुरुवातीला, तर परत एकदा अजून रिमाइंड करतो, तर ह्युमन जे आहे अनफर्टिलायझड एग्स इन ह्युमन बिंग, जे अनफर्टिलायझड एग्स जे ओव्हुलेटेड दॅट इज रिलीज फ्रॉम द ओव्हरी इज कॉल्ड काय सेकंडरी oocytes. नाव हे जे सेकंडरी oocyte जे असते विदाउट सेल आणि काय मायक्रोलिथियल असतं. अप्रॉक्सिमेटली जर साईज बघितली आपण ह्याची तर 0.1 mm असते, म्हणजे 100 मायक्रॉन इन साईज असतं. हा जर आपण ओहोम जर बघितला, हा कसा असतो, तर राउंडेड नॉन मोटाईल अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट्स. न्यूक्लियस ऑफ द एग्स अपियर लार्ज कॉल का, त्याला काय म्हणतो आपण जर्मिनल व्हेसिकल्स. या ठिकाणी जर न्यूक्लियस आपण बघितला तर हा काय अपियर लार्ज आपल्याला काय दिसतोय, मोठा दिसतोय हा न्यूक्लियस. आणि त्याला काय म्हणतो आपण जर्मिनल व्हेसिकल्स म्हणतो. ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन हा ओहोम काय प्रोड्यूस करतो, तर प्रोन्यूक्लिया प्रोड्यूस करतो. म्हणजे ह्या न्यूक्लियसपासून काय तयार होणार आहे, प्रोन्यूक्लिया होणार आहे.
याचा जो सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम ऑफ एग्ज इज कॉल्ड काय, ooप्लाझम. हा जो आहे याला काय म्हणणार आहे आपण, ooप्लाझम म्हणतो. काय म्हणतो याला, ooप्लाझम म्हणायचं. आणि हे जे आहे ह्याच्या भोवताली काय असणार आहेत, ह्या ooप्लाझमच्या अराउंड ooप्लाझम देर इज मेनी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, व्हेरियस कव्हरिंग आहेत. हे आपण वन बाय वन बघू. ही एग मेम्ब्रेन, ह्याला काय म्हणतो, एग मेम्ब्रेन जे आहे दॅट इज कॉल्ड एज काय, व्हाईट लाईन मेम्ब्रेन. काय, ही व्हाईट लाईन मेम्ब्रेन आहे. आणि हे काय व्हाईट लाईन मेम्ब्रेन काय सिक्रेट करते, तर नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड काय, झोना पेडुसिला. झोना पेडुसिला काय करत असते, हे सिक्रेट करत असते. आणि झोना पेडुसिलाची वरती सेव्हरल रॅडिएटेड इलॉंगेटिंग सेल्स असतात दॅट इज कॉल्ड काय, कोरोना रॅडिएटा. ह्याच्या सेल्स आहेत झोना पेडुसिलाच्या वरती, ह्या आपल्या इलॉंगेटिंग सेल्स, त्याला काय म्हणतो आपण, कोरोना रॅडिएटा म्हणतो. आणि दोज सेल आर डिराइव्ह फ्रॉम काय, इनरमोस्ट लेअर ऑफ काय, ग्रॅन्युलोसा सेल्स. ग्रॅन्युलोसा सेल्स जे आहे, इनरमोस्ट लेअर जो आहे त्याच्यापासून काय झालेले असतात, तयार झालेले असतात. बिटवीन द व्हाईट लाईन मेम्ब्रेन अँड झोना पेडुसिला देर इज फ्लुइड फील्ड, त्याला काय म्हणतो आपण, पेरी व्हाईट लाईन पेस. ह्यांच्यामध्ये काय असतं, एक पेस असतो, त्याच्यामध्ये काय असतं, फ्लुइड असतं. कोणामध्ये, तर झोना पेडुसिला आणि काय, व्हाईट लाईन मेम्ब्रेन. व्हाईट लाईन मेम्ब्रेन आणि काय, झोना पेडुसिलाच्या मध्ये जो पेस आहे दॅट इज कॉल्ड काय, पेरी व्हेंटिलाईन पेस. आणि फ्लुइड जे असतं दॅट इज कॉल्ड, फ्लुइड त्याच्यामध्ये काय असतं, फ्लुइड. आणि फर्स्ट पोलर बॉडी जी आहे दॅट इज लाईज इन दिस पेस. पेरिव्हेंटिलाईन पेसमध्ये काय असते, दॅट आर, ही फर्स्ट पोलर बॉडी काय असते, प्रेझेंट असते. ह्या एग्जमध्ये काय शोज करतं, तर पोलॅरिटी शोज करतं. साईड ज्या ठिकाणी जर्मिनल व्हेसिकल्स आणि पोलर बॉडी आहेत दॅट इज कॉल्ड एज काय, ॲनिमल पोल. आणि हे जे अपोजिट डायरेक्शन जे आहे दॅट इज कॉल्ड व्हेस्टिजियल. त्याला काय म्हणतो आपण, व्हेस्टिजियल पोल म्हणतो. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर ऑफ काय, सेकंडरी oocyte.